Welcome all of you, and in today's lecture we are going to discuss the topic that is nothing but the viruses, or we have gone through the topic that is virus. Okay, so in last few lectures we have discussed the topic that is nothing but the viruses. Now moving for the definition of the virus. Now as we have already discussed some point, we have already gone through that. Now what is the definition? Virus is infectious particle consisting of core of nucleic acid enclosed in a protein shell. So here you can see there is a protein cell, and inside protein cell there is a DNA or genetic material is present. So this is the typical structure of virus. Okay. Second, virus are microscopic, acellular, highly infectious, which are considered to be on threshold of life. And the third definition is there: viruses are acellular and are able to function and reproduce only if they get, or you can say they will invade a living cell. आता साध्या भाषेत सांगायचं तर या तीन डेफिनेशन आहेत, पण तिन्ही डेफिनेशनला एकच मिनिंग आहे, ते म्हणजे पहा, virus is an infectious particle. Okay, what is need to remember? Infectious particle. Then viruses are microscopic. They are infectious particle, they are microscopic and acellular, and they are only reproduce and function only in a living cell. म्हणजे पहा साध्या भाषेत सांगायचं तर ते पार्टिकल्स आहेत, दे आर नॉन लिव्हिंग. बरोबर आहे, व्हायरस हा नॉन लिव्हिंग आहे, दे आर पार्टिकल. सेकंड, दे आर मायक्रोस्कोपिक. आपल्या साध्या डोळ्याने दिसतात का? नाही. आपल्याला कोरोना व्हायरस जर पाहायचा असता तर आपण हाताचा कोरोना जो आहे तो आपण पाहू शकत नाही, बिकॉज दे आर मायक्रोस्कोपिक, खूप बारीक अशा प्रकारचे आहेत. दे आर असेल्युलर. असेल्युलर का म्हटलंय? बिकॉज दे आर पार्टिकल, ते लिव्हिंग नाही आहे. लिव्हिंग असते तर सेल्युलर म्हटलं असतं. दे आर नॉन लिव्हिंग अँड दॅट्स वाय दे आर असेल्युलर अँड फंक्शन अँड रिप्रोड्यूस ओनली इन्वेड द लिव्हिंग सेल. म्हणजे जेव्हा त्या लिव्हिंग सेलमध्ये ते जातील तेव्हाच ते काय करू शकतील? रिप्रोड्यूस करू शकतील, किंवा आपण असं म्हणू फंक्शन करू शकतील. म्हणजे काही काम करायचं असेल त्यांना किंवा रिप्रोड्यूस करायचं असेल तर कधी होतील ते? जेव्हा त्या लिव्हिंग सेलमध्ये जातील. म्हणजे समजा हवेमध्ये खूप सारे व्हायरसेस आहेत, ते लिव्हिंग आहेत का? किंवा ते फंक्शन करतात का? नाही. जेव्हा ते आतमध्ये जातील आपल्या बॉडीमध्ये, मग ते हातातून जातील, जेवणातून जातील, नाकातून जातील, किंवा हाताला किंवा कुठे इंजुरी झाली त्याच्यातून जातील. ठीक आहे. म्हणजे ते आत गेल्यानंतर काय बनेल? दे विल बिकम अ फंक्शनल, आणि फंक्शनल झाल्यानंतरच ते काय करू शकतील? रिप्रोड्यूस करू शकतील. सो दीज आर नथिंग बट दी बेसिक 3 डेफिनेशन्स ऑफ दी व्हायरसेस. कुठली एक तुम्ही याच्यातली वापरू शकता, बट दीज 3 आर दी गुड वन. याच्यापेक्षा आणखी भरपूर काही आहेत, पण या 3 ज्या आहेत या सगळ्यात चांगल्या डेफिनेशन आहेत. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट, that is history of the viruses. Now here Adolf Meyer in 1886 had demonstrated that mosaic disease of tobacco is infectious. Second, Ivanovsky in 1892 confirmed that the observation of Meyer. And the last one, that is Beecherle, called it virus venom or poisonous fluid, and the term virus was given by the Pasteur. Okay, the term virus was first used by Louis Pasteur. आता बघा, ही एकदम जुनी हिस्ट्री. तुम्ही 1886 मधलं बघाल तर 1886 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप नव्हते जे आता अवेलेबल आहे. ओनली मायक्रोस्कोप्स आर अवेलेबल. साधे जे मायक्रोस्कोप असतात ना, ते साधे मायक्रोस्कोप 1886 च्या दरम्यान अवेलेबल होते. मग त्यावेळेला नेमका डिसीज कशामुळे होतो प्लांटमध्ये ते ओळखले जात नव्हतं. मग ॲडॉल्फ मेयर नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं? त्यांनी एक डेमॉन्स्ट्रेशन केलं, एक एक्सपेरिमेंट केला, आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये टोबॅको मोझॅक व्हायरस होता, त्याचा एक्सपेरिमेंट केला, आणि त्यांना असं लक्षात आलं की हा काहीतरी व्हायरस सारखा प्रकार आहे. तेव्हा व्हायरस नाव सुद्धा नव्हतं. मग त्यांनी असं डिस्कस केलं की असा काहीतरी प्रकार आहे जो की ट्रान्सफर केला जातो एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर. हे प्रूव्ह करण्यासाठी मेयरनी काय केलं? ही हॅज टेकन सम लीव्ज ऑफ द डिसीज प्लांट, ज्याच्यावर टोबॅको मोझॅक डिसीज आला होता ना, त्याचे पानं घेतले, त्याला क्रश केलं, आणि क्रश केल्यानंतर फिल्टर केलेलं जे लिक्विड आहे ते दुसऱ्या हेल्दी प्लांटवर स्प्रे केलं. व्हॉट ही ऑब्झर्व? ही ऑब्झर्व दॅट द हेल्दी प्लांट बिकम अगेन डिसीज्ड प्लांट. तो डिसीज त्या प्लांटवर येतो, अँड इट इज प्रूव्ड दॅट दी टोबॅको मोझॅक डिसीज इज अ इन्फेक्टियस व्हायरस. मग हे सेम
एक्सपेरिमेंट इव्हॅन्स्की नावाच्या सायंटिस्टनी करून बघितले. इव्हॅन्स्कीने सुद्धा सेम एक्सपेरिमेंट केल्यावर कन्फर्म झालं की जे मेयरनी म्हटलं होतं की टोबॅको मोझॅक व्हायरस हा एक डिसीज आहे जो इन्फेक्टियस आहे आणि दुसऱ्या प्लांटवर तो पसरू शकतो. त्यानंतर एक बिजर्निक नावाचे सायंटिस्ट आले, त्यांनी वर्क केलं व्हायरसवर आणि त्यांनी व्हायरस वेनम असं म्हटलं. व्हायरस वेनम इज नथिंग बट द पॉयझन. ठीक आहे, त्यालाच काय म्हटलं जातं, पॉयझनस फ्लुइड. व्हायरस वेनम असं त्यांनी नाव दिलं. म्हणजे इथपर्यंत 1898 पर्यंत व्हायरस ही टर्म आलेली नव्हती. त्याच्यानंतर द टर्म व्हायरस वॉज फर्स्ट यूज बाय लुईस पॉस्चर. लुईस पॉस्चर नावाच्या सायंटिस्टनी ही टर्म पहिल्यांदा वापरली आणि मग तेव्हापासून व्हायरस हा शब्द वापरायला सुरुवात झाली. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट, दॅट इज जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, डेफिनेशन आणि छोटीशी हिस्ट्री आपण व्हायरसेसची बघितली. आता आपण बघणार आहे जनरल कॅरेक्टर. फर्स्ट, व्हायरसेस आर असेल्युलर, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक अँड डिसीज कॉझिंग. आताच आपण म्हटलं होतं की असेल्युलर आहे, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहे आणि डिसीज कॉज करणार आहे. व्हायरसेस शोज व्हेरी सिंपल स्ट्रक्चर. ते एकदम सिंपल असतात. काय असतं त्याच्यामध्ये, न्यूक्लिक ऍसिड असतं आणि प्रोटीन असतं. एवढं सिंपल ते स्ट्रक्चर असतं. साईज रेंजेस फ्रॉम 10 नॅनोमीटर टू 2000 नॅनोमीटर. म्हणजे ही नॅनोमीटर जी आहे ही बॅक्टेरियल सेलपेक्षा पण छोटी असलेली साईज आहे, नॅनोमीटर. ठीक आहे, सो दे आर रेंजिंग फ्रॉम 10 नॅनोमीटर टू 2000 नॅनोमीटर. देन व्हायरस डू नॉट ग्रो और डू नॉट रिस्पायर. ते रेस्पिरेशन पण करत नाही आणि ग्रो होत नाही. नाहीतर काय झालं असतं, कोरोना व्हायरस आपल्याला डोळ्यांनी दिसला असता जर तो ग्रो होऊ शकला असता तर आपण म्हटलं असतं तो का कोरोना व्हायरस चाललाय, असं होते का? नाही. इट विल नेवर, बिकॉज इट विल नेवर शो दी ग्रोथ अँड इट विल नॉट डू नॉट रिस्पायर. म्हणजे ते रेस्पिरेशन सुद्धा करत नाही. व्हायरसेस आर ऑब्लिगेट पॅरासाइट. आपण आधी डिस्कस केलं होतं. ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे असे पॅरासाइट जे स्पेसिफिक होस्टवर ग्रो होतात. समजा कोरोना व्हायरस फक्त ह्युमन मध्ये ग्रो होत होता. कधी पाहिलं का गाईला कोरोना व्हायरस झाला? नाही. का नाही झाला? बिकॉज दे आर ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे स्पेसिफिक होस्टवर ग्रो होणारे पॅरासाइट. देन दे पजेसेस देअर ओन जेनेटिक मटेरियल. मग तो डीएनए असेल, आरएनए असेल किंवा सिंगल स्ट्रँडेड आरएनए असेल, डबल स्ट्रँडेड आरएनए असेल, त्यांना त्यांचा जेनेटिक मटेरियल आहे, ओन जेनेटिक मटेरियल. अँड सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंट इन व्हायरसेस. मग जसं आपल्या बॉडीमधल्या सेल जर काढली आपण आणि त्या सेलला जर मायक्रोस्कोपमध्ये बघितलं, ठीक आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये जो सगळ्यात ॲडव्हान्स मायक्रोस्कोप आहे, तर असं लक्षात येईल की आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, गोल्गी बॉडीज आहे, त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये न्यूक्लियस आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे. अशा सगळ्या ऑर्गनेल्स आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. पण व्हायरसेसची जेव्हा सेल बघितल्या गेली तेव्हा त्याच्यामध्ये कुठलाही ऑर्गॅनेल नव्हतं. म्हणजे न्यूक्लियस त्यांच्यामध्ये नाही आहे, त्यांच्यामध्ये गोल्गी बॉडीज नाही आहे, त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, असे कुठलेही ऑर्गॅनेल त्यांच्या सेलमध्ये नाही आहे. सो दीज आर दी बेसिक जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. लक्षात आलं? ओके, या सोप्या आणि साध्या व्हायरसेसच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ व्हायरसेस बेस्ड ऑन होस्ट. आता आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन होस्ट म्हटल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल की इथे एक होस्ट असतो. जसं आपण काय कोरोना व्हायरससाठीचा होस्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये हे व्हायरसेस ग्रो होतात त्यांना होस्ट म्हणतात. सो अशा प्रकारच्या होस्टवर बेस्ड असलेलं हे क्लासिफिकेशन. म्हणजे याचा आणखी एक अर्थ असा होतो की दुसऱ्या प्रकारचे सुद्धा क्लासिफिकेशन असले पाहिजे. मग कोणते क्लासिफिकेशन? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी जेनेटिक मटेरियल. काही व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल हा डीएनए असतो, काहीमध्ये आरएनए असतो, काहीमध्ये सिंगल स्ट्रँडेड आरएनए असतो, काहीमध्ये डबल स्ट्रँडेड आरएनए असतो. सो वी कॅन से दॅट द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन न्यूक्लिक ऍसिड और न्यूक्लियस और न्यूक्लियर मटेरियल इज देअर. हे एक प्रकारचं क्लासिफिकेशन झालं. दुसरं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे तो व्हायरस किती कॉम्प्लेक्स आहे, किती सोपा आहे त्याच्यावरनं. काही व्हायरसेस इतक्या सोपे आहेत की त्यांना बस प्रोटीन कोट आहे आणि त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे. पण काही व्हायरसेस, फॉर एक्झाम्पल HIV व्हायरस जो आहे त्याच्यामध्ये प्रोटीन कोटच आहे, पण ते प्रोटीन कोट इतकं वेगळ्या प्रकारचं आहे की तो थोडा कॉम्प्लेक्स प्रकारचा आहे.
तर व्हायरसेसचं क्लासिफिकेशन त्यांच्या कॉम्प्लेक्सिटीवरून करता येईल किंवा त्याचं क्लासिफिकेशन मोड ऑफ ट्रान्समिशनवरून करता येईल. काही व्हायरस जे असतात ते हवेतून पसरतात, बरोबर आहे. काही व्हायरस हे पर्टिक्युलर मीडियम त्याला लागतो. फॉर एक्झाम्पल इन्सेक्टमधून पसरतात, फार जास्त नाही पण काही प्रमाणात ते पसरतात. अदरवाईज काय झालं असतं, इन्सेक्टमधून जर पसरले असते तर काय झालं असतं, लवकर ट्रान्समिशन झालं असतं. से फॉर एक्झाम्पल HIV आपण एक्झाम्पल घेऊ. फार कमी लोकांना HIV व्हायरसचा इन्फेक्शन झालेलं असतं, ठीक आहे. मग तो HIV व्हायरस जर मॉस्किटो किंवा इन्सेक्ट थ्रू जर ट्रान्सफर झाला असता तर या व्हायरसचं प्रमाण जास्त राहिलं असतं. पण तसं होत नाही. तो व्हायरस मॉस्किटो थ्रू किंवा इन्सेक्ट थ्रू जात नाही. पण काही व्हायरसेस असे आहेत जे इन्सेक्टला इन्फेक्शन करतात आणि त्यांच्यामधून तो ट्रान्समिट होतात. म्हणजे मोड ऑफ ट्रान्समिशन सुद्धा क्लासिफिकेशनचं एक मेथड आहे. पण आपल्या सिलेबसमध्ये क्लासिफिकेशन बेस्ड ऑन होस्ट दिलेलं आहे. आता होस्ट मी सांगितलं, होस्ट म्हणजे काय, असा ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये हे व्हायरस ग्रो होतात. समजा माझ्यामध्ये एखादा व्हायरस जर गेला तर मी काय झालो, होस्ट, आणि व्हायरस काय झाला, पॅरासाइट. व्हायरस काय, पॅरासाइट. नाउ classification based on host is particularly divided into three categories. The first one is known as animal virus. Sorry, the plant virus इथले. So first one is suppose the plant virus. म्हणजे obviously plant इथे काय आहे, plant act as a host. इथे plant host आहे आणि त्या host मध्ये viruses grow होतात. For example, tobacco mosaic virus आपण बघितलं. tobacco mosaic virus काय, plant virus आहे. त्याच्यामध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल हे सिंगल स्टँडर्ड RNA असतो किंवा डबल स्टँडर्ड RNA असतो. म्हणजे प्लांटमध्ये जे काही व्हायरसेस ग्रो होतात त्याच्यात जेनेटिक मटेरियल काय, मग सिंगल स्टँडर्ड RNA किंवा डबल स्टँडर्ड RNA हे असतो. नेक्स्ट आहे ॲनिमल व्हायरसेस. ॲनिमल व्हायरसेसमध्ये होस्ट हा ॲनिमल होतो आणि त्या होस्टवर किंवा त्या ॲनिमल्सवर व्हायरसेसची ग्रोथ होते. द बेस्ट एक्झाम्पल इज ह्युमनमध्ये बऱ्याच वेळेस आपण व्हायरसेसचे इन्फेक्शन बघतो. अँड in this particular type of viruses, RNA or DNA is a genetic material. तिथे सिंगल स्टँडर्ड किंवा डबल स्टँडर्ड नाही आहे. तिथे एकतर DNA असतो किंवा RNA असतो, दोन्हीही नसतात. कधीच होणार नाही असं की एक व्हायरस आहे त्याच्यामध्ये RNA पण आहे आणि DNA पण, असं होणार नाही. एकतर RNA असेल किंवा DNA असेल, वन ऑफ द टू. ओके. अँड द थर्ड टाइप इज देअर, दॅट इज नोन ॲज बॅक्टेरियल व्हायरसेस. बॅक्टेरियल व्हायरसेसमध्ये बॅक्टेरिया जो असतो तो काय होतो, होस्ट असतो आणि त्या होस्टमध्ये व्हायरसेस ग्रो होत असतात. सो दॅट इज नथिंग बट द बॅक्टेरियल व्हायरसेस. इन दिस द जेनेटिक मटेरियल इज ओनली DNA. म्हणजे फक्त DNA हा यांच्यामध्ये काय असतो, जेनेटिक मटेरियल असतो. सो दिस इज नथिंग बट द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन होस्ट. याच्यामध्ये आता नवीन रिसेंटली इन्सेक्ट व्हायरसेस आर इन्क्लुडेड. म्हणजे होस्ट हा काय असेल, इन्सेक्ट असेल आणि त्या इन्सेक्टमध्ये व्हायरसेसची ग्रोथ झालेली असेल. आणि सगळीकडे शक्यतोवर आता जो रिसर्च चालू आहे, ठीक आहे, रिसर्च कशावर चालू आहे, इन्सेक्ट व्हायरसेसवर रिसर्च चालू आहे. कारण असे व्हायरसेस जर मिळाले जे की इन्सेक्टला इन्फेक्ट करतात तर त्यांनी काय होईल, शेतीमध्ये आपल्याला तो फवारा करावा लागेल व्हायरसेसचा किंवा स्प्रेइंग करावं लागेल. स्प्रेइंग केल्यावर काय होतील, इन्सेक्ट मरून जातील. तर अशा प्रकारचं रिसर्च सध्या इन्सेक्ट व्हायरसेसवर चालू आहे. सो दिस इज नथिंग बट द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन होस्ट. इथे 3 होस्ट दाखवले, प्लांट, ॲनिमल अँड बॅक्टेरिया. Now here there you can see the examples are given. What are the examples of plant viruses? The plant virus, tobacco mosaic virus, that is TMV, potato leaf roll, bunchy top of banana, grassy shoot of sugarcane. These are some common viruses which grown in a plants. TMV हा सगळ्यात पहिला व्हायरस आहे जो आतापर्यंत शोधला गेला. सगळ्यात पहिला कुठला व्हायरसचा शोध लागला असेल तर तो आहे TMV. त्याच्यानंतर पोटॅटो लीफ रोल. लीफ रोलमध्ये काय होतं, पोटॅटोचे जे पानं असतात ते रोल होऊन जातात, म्हणजे एकमेकांमध्ये रोल झाल्यासारखे ते दिसतात. बंची टॉप ऑफ बनाना. बनानाचे जे झाडं असतात त्याचा टॉप जो असतो म्हणजे शेंडा, तो टॉप बंचमध्ये कन्वर्ट होऊन जातो. तो सरळ वाढायला पाहिजे तर तिथे बंच तयार होतो आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रोडक्शनवर थोडा फरक पडतो. सो बंची टॉप ऑफ बनाना अँड ग्रासी शूट ऑफ शुगरकेन. शुगरकेनमध्ये बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन असं येते की शुगरकेन चांगला वाढलेला असतो
पण त्याच्या वरचे जे पानं असतात ते पानं एकदम ग्रास सारखे ग्रो झालेले असतात, त्याला म्हटलं आहे ग्रासी शूट. तिथे ग्रास सारखे शूट्स किंवा लीफ त्याचे ग्रो होतात, नॉर्मल ते राहत नाही. ठीक आहे. ॲनिमल व्हायरसेसचं एक्झाम्पल आहे, कोरोना व्हायरस इज द बेस्ट, मिझो व्हायरस, H1N1 व्हायरस, देन HIV व्हायरस, अँड अगेन बेस्ट एक्झाम्पल इज पोलिओ व्हायरस. तर हे सगळे झाले ॲनिमल व्हायरस. पर्टिक्युलरली हे सगळे व्हायरस आपण ह्युमनशी रिलेटेड घेतले आहे. इतर ॲनिमलमध्ये होणारे सुद्धा व्हायरसेस आहेत, जसे की बॅट आहे, ठीक आहे, मंकी आहे, या वेगळ्या ॲनिमल्समध्ये सुद्धा व्हायरसेसचं इन्फेक्शन होतं. बट दीज आर दी कॉमन एक्झाम्पल ऑफ ह्युमन्स, आपल्यामध्ये होणारे हे व्हायरसेस आहेत. आणि बॅक्टेरियल व्हायरसेसमध्ये टॅडपोल शेप व्हायरस, कॉलिफेज, T2, T4 अँड T6 दीज आर दी बेस्ट अँड कॉमन एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरियल व्हायरसेस. लक्षात आले? 3 प्रकारचे व्हायरसेस, त्याच्यातले हे प्रकार आहेत किंवा त्याचे टाइप्स, एक्झाम्पल आपण म्हणू, हे एक्झाम्पल आहे. टाइप्स ऑफ व्हायरसेस. टाइप्स ऑफ व्हायरसेस इज नथिंग बट द क्लासिफिकेशन ऑफ व्हायरसेस. जसं ॲनिमल व्हायरस आपण म्हटलं, हा एक एक्झाम्पल आहे. प्लांट व्हायरस आपण म्हटलं, बॅक्टेरियल व्हायरस म्हटलं, DNA व्हायरस आपण असं म्हणतो, RNA व्हायरस म्हणतो आणि इन्सेक्ट व्हायरस म्हणतो. सो दिस इज अगेन नथिंग बट दी क्लासिफिकेशन. टाइप्स म्हणजेच क्लासिफिकेशन. तर हे क्लासिफिकेशन आहे. याच्यामध्ये आता पहा इथे इन्सेक्ट व्हायरस आपण मगाशीच डिस्कस केलं. सो इन्सेक्ट व्हायरस इज ऑल्सो देअर इन दी व्हायरसेस. नाउ मल्टिप्लिकेशन अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ व्हायरसेस. काय मल्टिप्लिकेशन कसं होतं व्हायरसमध्ये आणि त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण आता डिस्कस करू. नाउ हिअर मल्टिप्लिकेशन ऑफ व्हायरसेस टेक्स प्लेस इन व्हेरियस स्टेप्स. याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स असतात. द फर्स्ट स्टेप इज नोन ॲज ॲडसॉर्प्शन, दॅट इज नथिंग बट द अटॅचमेंट टू होस्ट सेल. म्हणजे हवेत असलेला जो काही व्हायरस आहे तो होस्ट सेलवर जाऊन अटॅच होतो, चिपकतो. सो दॅट इज नथिंग बट द ॲडसॉर्प्शन. देन पेनिट्रेशन, एंट्री टू द लिव्हिंग सेल ऑर एंट्री टू द होस्ट सेल. म्हणजे नुसतं वर बसून इन्फेक्शन होईल का? नाही, त्याला आत सुद्धा पेनिट्रेट व्हावं लागेल. सो पेनिट्रेशन इज दी नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. देन अनकोटिंग, आतमध्ये गेल्यानंतर जो कोट असतो त्या व्हायरसवरचा तो अनकोट होतो, म्हणजे निघून जातो. ओके. सो अनकोटिंग, प्रोटीन कोट इज रिमूव्ड, म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर जो प्रोटीन कोट आहे तो त्याचा डिझॉल्व होतो आणि मग फक्त त्याच्यातलं जेनेटिक मटेरियल राहतं. नाउ द नेक्स्ट स्टेप इज सिंथेसिस, न्यू जेनेटिक मटेरियल इज प्रोड्यूस. जो RNA असेल, DNA असेल किंवा सिंगल स्ट्रँडेड RNA असेल किंवा डबल स्ट्रँडेड RNA असेल, जे काही मटेरियल असेल जेनेटिक मटेरियल, त्याचं प्रोडक्शन वाढतं, म्हणजे नंबर ऑफ कॉपीज वाढतात. म्हणजे समजा असं कन्सिडर करू की एवढा त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल होता, हा एवढूसा जेनेटिक मटेरियल पहिले काय होईल? कॉपी होईल, म्हणजे त्याचा नंबर काय होईल? इन्क्रीज होईल. सो जेनेटिक मटेरियल विल इन्क्रीज. अँड नेक्स्ट मॅच्युरेशन. मॅच्युरेशन मध्ये काय होईल? डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हायरसेस. म्हणजे एकदा का DNA किंवा RNA किंवा जेनेटिक मटेरियल तयार झाला तर त्याच्यापासून नवीन व्हायरस हा तयार होईल. अँड नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज रिलीज. रिलीज म्हणजे लायसिस. मी आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण की लायसिस होते, सेलमध्ये ज्या ग्रो होतोय ना व्हायरस, त्या सेलचं ब्रस्ट होते, लायसिस होते आणि ती सेल फुटून जाते. ब्रस्ट झाल्यानंतर काय होते? गेट आउट ऑफ द होस्ट. हे सगळे जे व्हायरसेस आहेत हे सगळे व्हायरस त्या सेलपासनं बाहेर येतात. सो दीज आर नथिंग बट द कॉमन स्टेप. सगळ्यात पहिली ॲडसॉर्प्शन म्हणजे अटॅचमेंट, देन पेनिट्रेशन म्हणजे आत जाणे, अनकोटिंग म्हणजे प्रोटीनचा जो कोट आहे दॅट कोट विल रिमूव्ह, देन सिंथेसिस म्हणजे परत तिथे जेनेटिक मटेरियल तयार होतो. नेक्स्ट मॅच्युरेशन, याच्यामध्ये तो व्हायरस स्वतः डेव्हलप होतो. अँड लायसिस ऑर रिलीज. रिलीज म्हणजे बाहेर येणे, परत तो जो काही व्हायरस आहे तो बाहेर येतो. सो दीज आर नथिंग बट द कॉमन स्टेप्स इन अ मल्टिप्लिकेशन ऑफ व्हायरसेस. नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट, दॅट इज टोबॅको मोझॅक व्हायरस. टोबॅको मोझॅक व्हायरसमध्ये नेमकं काय आहे आणि टोबॅको मोझॅक व्हायरस काय आहे? सो इट इज ऑल्सो नोन ॲज TMV. ओके. TMV इज अ सिंगल स्ट्रँडेड RNA, म्हणजे RNAच आहे त्याच्यामध्ये, बट इट इज ssRNA, सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस दॅट इन्फेक्ट्स प्लांट एस्पेशली इन टोबॅको. टोबॅको नावाच्या प्लांटवर ग्रो होणारा हा TMV नावाचा व्हायरस आहे. इट इज द फर्स्ट. ओके. द इन्फेक्शन कॉजेस कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न सच ॲज मोझेक लाईक मोल्टिंग and discoloration of the leaves and hence it is called tobacco mosaic virus. मोझेक म्हणजे माहिती आहे तुम्हाला?
मोझेक या शब्दाचा अर्थ नाही. एखाद्या वेळेस टाईल्स असते एखादी, त्या टाईल्समध्ये असे छोटे छोटे तुकडे जोडल्यासारखे दिसत असतात. ठीक आहे, तर त्या छोट्या छोट्या तुकड्यांना जोडल्यानंतर जे चित्र दिसतं त्याला मोझेक असं म्हणतात. तर तशा प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला इथे ऑब्झर्व होतं. म्हणजे सिम्पटम्स जेव्हा टोबॅको मोझॅक व्हायरसचे प्लांटवर येतात तेव्हा असं वाटतं की कुठेतरी तुकडे जोडले आहेत पानावर. ते येलो कलरचे किंवा मग ग्रीन कलरचे असे ते कलर असतात आणि त्याच्यामुळे त्याला मोझेक पॅटर्न येतो आणि म्हणून त्याचं नाव दिलं आहे टोबॅको मोझेक व्हायरस. टोबॅको मोझेक व्हायरस वॉज द फर्स्ट व्हायरस एव्हर टू बी डिस्कवर्ड बाय W.M. Stanley in 1935, who also showed that TMV remains active even after crystallization. याच्या आधी सुद्धा म्हणजे स्टॅनलीच्या आधी सुद्धा डिस्कवरी झालेली होती, पण त्याला नाव दिलेलं नव्हतं. ठीक आहे, TMV नाव दिलेलं नव्हतं. तर TMV नाव दिल्यानंतरच मग असं लक्षात आलं की हा जो व्हायरस आहे हा ऍक्टिव्ह राहतो आफ्टर क्रिस्टलायझेशन. म्हणजे समजा त्याला क्रिस्टल जरी केलं आपण, म्हणजे तो व्हायरस घेतला आपण आणि त्याला वेगवेगळ्या प्रोसेसनी क्रिस्टल जरी बनवला तरी तो क्रिस्टल केल्यानंतर सुद्धा तो काय राहतो, ऍक्टिव्ह राहतो. म्हणजे व्हायरस जर हवेत असेल तर जोपर्यंत त्याला पर्टिक्युलर होस्ट मिळत नाही तोपर्यंत तो काय असतो, ऍक्टिव्ह असतो. लिव्हिंग नाही म्हणता येणार, ऍक्टिव्ह असतो. आणि जेव्हा त्याला होस्ट मिळतो तेव्हा तो काय बनतो, ऍक्टिव्ह बनतो. तर हे झालं टोबॅको मोझॅक व्हायरस, ज्याच्यामध्ये तो व्हायरस जो आहे तो टोबॅको नावाच्या प्लांटला इन्फेक्शन करतो. नुसतं टोबॅको प्लांटला करत नाही तर टोबॅकोची जी फॅमिली आहे त्यामध्ये सुद्धा हा टोबॅको मोझॅक व्हायरस ग्रो होताना कधी कधी आढळतो. म्हणजे हा होस्ट जो आहे त्या फॅमिलीमध्ये ग्रो होताना दिसतो. नाउ मूव्हिंग टू द स्ट्रक्चर ऑफ टोबॅको मोझॅक व्हायरस. मला असं वाटतं इथं थोडा ब्रेक घ्यायचा की उद्या डिस्कस करायचं, कारण एका दिवशी सगळं खूप जास्त होईल. So we stop here. In upcoming lecture we can go for the structure of